अभिनव भारत ही स्वातंत्र्यवीर वीरा सावरकर यांनी नाशिक येथे स्थापन केलेली भारतातील पहिली सशस्त्र क्रांतिकारक संघटना होय। इसवी सन 1857 मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला। हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय, हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी खोडून काढला। अंदमानच्या काळकोठडीत सावरकरांना हिंदुस्थानचे बदलते राजकारण दिसत होते। अंदमानमध्ये असताना सावरकरांनी एसेन्शियल ऑफ हिंदुत्व हा ग्रंथही लिहिला आणि त्याप्रमाणे सावरकरांचे म्हणणे होते, ब्रिटिश आज नाही तर उद्या देश सोडून जाणारच आहेत, परंतु देशाचे जे खरे शत्रू आहेत त्यांच्यासाठी आपण हिंदूंनी संघटित व्हायला हवे आणि ही काळाची गरज आहे, असे सावरकरांचे म्हणणे होते। हे अधम रक्त रंजिते सुजन पूजिते श्री स्वतंत्रते, तुझसाठी मरण ते जनन, तुझ वीण जनन ते मरण, तुझ सकल चराचर शरण, चराचर शरण, श्री स्वतंत्रते वंदे त्वामहं यशोयुता वंदे, यशोयुता वंदे। 1966 साली आपले तन मन धन अर्पण करणाऱ्या या देशभक्ताचे प्राण पंचतत्वात विलीन झाले। स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय योगदान दिलंच, त्याचबरोबर अनेक क्रांतिकारकांचे ते प्रेरणास्थान होते। ब्रिटिश सरकारने त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली, अंदमानला पाठवले। देहाकडून देवाकडं जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचे आपण काहीतरी देणे लागतो, याप्रमाणे ते संपूर्ण आयुष्य जगत राहिले। नमस्कार, मी सौ स्वाती स्वप्नील मोरे। आपण सावरकरांची 138वी जयंती साजरी करत आहोत आणि त्या निमित्ताने मी सावरकरांचे विचार येथे मांडू इच्छिते। सिंधु सिंधु पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभूः पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृतः। अर्थात सिंधू नदीपासून हिंद महासागरापर्यंत पसरलेल्या भारत भूमीला जो आपली पितृभूमी अर्थात पूर्वजांची भूमी समजतो, तो हिंदू, अशी हिंदुत्वाची संकल्पना जाहीरपणे 138च्या मराठी साहित्य संमेलनात मांडणारे एकमेव सावरकर हे होते। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर भारतीय स्वातंत्र्य सैनिक, राजकारणी, समाज सुधारक, कवी आणि लेखक होते। सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी झाला। त्यांनी वयाच्या 13व्या वर्षी स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र या रचना लिहून काढल्या आणि भारतीय स्वातंत्र्यातील एका क्रांतिकारक चळवळीची धुरा स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्य उत्तर संघटक व हिंदुत्वाचे एक विशिष्ट महत्त्वाचे राजकारणी, हिंदुत्वाचे संघटक व हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्वज्ञान मांडणारे तत्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कार व जातीभेदाचा तिरस्कार करणारे समाज सुधारक, भाषाशुद्धी व लिपीशुद्धी या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्वात आपल्याला बघायला मिळते। स्वातंत्र्यवीर सावरकर देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय योगदान त्यांनी तर दिलंच, त्याचबरोबर अनेक क्रांतिकारकांचे ते प्रेरणास्थान सुद्धा होते। त्याचबरोबर ब्रिटिशांनी जेव्हा सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली आणि अंदमानला पाठवले, त्यावेळेस त्यांनी म्हटले, अंदमानला पाठवण्या